नमस्कार, मी सुरेश सुमरे. आपण पाहत आहात A1 एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. बीड जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न निघाला की सगळ्या जनतेचे कान टवकारतात. हा बीड जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न ऐकता ऐकता लहानाचे मोठे झाले, मोठ्याचे वयोवृद्ध झाले, वयोवृद्धाचे आपल्यातून निघून गेले, पण त्यांना रेल्वे ही पाहायला मिळाली नाही. ही आहे बीड जिल्ह्यातील जनतेची रेल्वेविषयीची एक शोकांतिका. आत्ताच नगरपासून रेल्वे निघाली आणि खरडगावून पाटेपर्यंत आली. तिथून पुढचा जर प्रवास आपण पाहिला तर जो खुंटेफळ साठवण तलाव आहे त्यातील एक मोठा पूल आहे, त्याचा सुद्धा बऱ्याच अंशी काम अजून अपूर्ण आहे. तसंच धानोऱ्याच्या ते साबलखेड या परिसरामध्ये जर आपण पाहणी केली तर जो रोड आहे त्या रोडवर उड्डाणपूल नाही आणि कुठल्याही भरावाचं काम एक टोपलं देखील उचललेलं नाही. त्यापुढचा जर विचार केला तर कड्याच्या परिसरापर्यंत ठिकठिकाणी रोड अंथरलेत, काही ठिकाणी भराव राहिलेला आहे चक्क, तर रोडाचा प्रश्नच येत नाही. असं ऐकता ऐकता आता किती दिवसापर्यंत या बीड जिल्ह्याच्या जनतेला रेल्वे येईल असा प्रश्न पडलाय. ठिकठिकाणी जर आपण थोडा बारकाईने जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांचे रेल्वेसाठी जागा अधिग्रहण केलेले पैसे मावेजा सुद्धा मिळालेला नाहीये. मग असे कित्येक लोक या ठिकाणी बिगर मावेजेचे आहेत. मग हे लोक रेल्वेचं काम मावेजे मिळाल्याशिवाय होऊन देणार नाही आणि मग ही रेल्वेचं काम कधी होणार आणि कधी नाही हा प्रश्न अगदी सगळ्यांच्या डोळ्यापुढे उपस्थित होतो. तेव्हा पाहूया तेज वार्ता न्यूजचा रेल्वे विषयीचा परफेक्ट स्पेशल रिपोर्ट. तालुक्यातील नगर आणि बीड रोड जे आहे धानोरा इथून जाणारा या ठिकाणच्या परिसरातील रेल्वेचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये. तसंच शेतकऱ्यांचे या ठिकाणचे जमिनी ॲक्वायर करून सातबाऱ्यावर जमिनी कमी करून सुद्धा या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीयेत. तसंच आपल्याबरोबर या ठिकाणी सहकारी शेतकरी सूतगिरणीचे अध्यक्ष आपल्या संघ बोलतायत. यांची सुद्धा जमीन यामध्ये ॲक्वायर केलेली आहे. तर अधिक माहितीसाठी यांच्याकडून जाणून घेऊया. माझी 2004 साली जमीन रेल्वे मार्फत रेल्वेसाठी उपविभागीय अधिकारी बीड यांनी ॲक्वायर केली आणि माझ्या सातबाऱ्याहून जमीन कमी केली आणि उभा अभियान त्याच्या नावावर आमच्या सातबाऱ्यावर नाव आलं. पण माझ्या 16 गुंठे जमीन गेलेली आहे, त्याच्यातून मला आतापर्यंत त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. किती फार वेळेस पाठपुरावा केला. सरकारी अधिकारी येतात इथं भेटून घेतात, बैठक घेतात, सगळं हा म्हणतात. इथले कागदपत्र उचलतात आणि कड्याच्या खाली गेले की फेकून जातात. बरोबर नाही, काही देत नाही, काही घेत नाही, काम कुठलं बंद करीत नाही, काही नाही. बीड जिल्ह्यासाठी रेल्वे आल्यामुळे आम्हाला आनंद आहे. त्यासाठी आम्हाला कुठं कामात आम्ही कुठं हायकोर्टात वगैरे जात नाही, त्यांना अडथळा करीत नाही. पण त्यांनी आमच्या अजून 1 रुपया मला त्यांच्या माझ्या 16 गुंठ्याचं जमीन त्यांची अक्वायर केली, त्यांच्या नावावर करून घेतली उभा अभियान, त्याच्या अजून पैसे दिलेले नाही. किती शेतकरी आहेत असे? असे माझे सर्व नंबर मध्ये तर 4 आहेत इथं. म्हणजे बरेचसे शेतकऱ्यांचे शेतकरी आहेत, मागे सुद्धा पैसे दिलेले नाहीत. पण माझ्या सर्व नंबर मध्ये माझे 4 माणसं आहेत इथं, त्यांनी दिलेले नाहीत पैसे. हो.
मराठवाड्याचा विशेष करून बीड जिल्ह्याचा हा रेल्वेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रत्येक आमदारकीला खासदारकीला नेते येतात, मोठमोठ्या घोषणा रेल्वे बाबतीत करून जातात, परंतु आजपर्यंत तब्बल 4 दशकापासून रेल्वेचे स्वप्न जे बघणारी जनता आहे बीडची, त्यांच्या पदरी मात्र निराशाच आहे. आज बऱ्याच ठिकाणी विशेष करून खुंटेफळच्या परिसरातील मोठा जो पूल आहे रेल्वेचा, तो सुद्धा 25-30% सुद्धा झालेला नाही आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं इथूनच. आणि तसंच धानोरा आहे, कड्याचा परिसर आहे, कड्याच्या पुढचा परिसर आहे. बऱ्याच ठिकाणी रेल्वे रूळच काय तर त्याच्या खालचा जो भरावा आहे तो सुद्धा नीट केलेला नाही, म्हणून रेल्वे रूळसुद्धा त्या ठिकाणी अंथरण्यात आलेला नाही. मग असा जर विचार केला तर ही रेल्वे कधी धावेल हा मोठा प्रश्न या जनतेच्या मनामध्ये निर्माण होतो. रेल्वेच्या विषयाबाबतीत धानोऱ्याचे आपल्या बरोबर आहेत महादेव भाऊ वामन. यांच्याकडून रेल्वे बऱ्याच दिवसापासून या परिसरामध्ये आलेले नाही, तर याच्याविषयी थोडक्यात माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया. मी शाळेत असताना रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी टाकण्यात आलेला होता. बजेट त्यावेळेस पडलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी, आणि मला वाटतं नारायणपर्यंत रेल्वे आलेली आहे. एवढ्या छोट्याशा रेल्वे मार्गाला जवळजवळ शासनाने 2 ते 2.5 वर्ष एवढा कालावधी लावलेला आहे. आणि आता आष्टीपर्यंत कडा आष्टीपर्यंत यायला जर एवढ्या कालावधीसाठी, एवढ्या छोट्याशा रेल्वे मार्गासाठी जर 2 वर्षाचा कालावधी लागत असेल, तर नारायण ते आष्टी हा त्यापेक्षा मोठा टप्पा आहे. आणि त्या टप्प्यासाठी मला वाटतंय जर हे काम असंच आणि याच संत गतीने चालू राहिलं तर या मोठ्या मार्गासाठी कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागतील. आणि पुढे बीड पर्यंत जायला आमचे केसही पांढरे होतील, किंवा त्यानंतरही कदाचित रेल्वे जाऊ शकते. तर या कामाची गती वाढवली पाहिजे आणि लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग पूर्ण करावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. या नगर बीड परळी या रेल्वे मार्गावरील सगळ्यात मोठा ब्रिज हा खुंटेफळ तलावातला आहे, म्हणून त्याचं काम अगोदर पूर्ण होणं गरजेचं होतं. परंतु त्याचं काम एकदम संत गतीने चालू आहे. आतापर्यंत त्याचे 3 ते 4 कॉलम घेण्यात आलेले आहेत. फक्त पूर्ण पुलाचे फक्त 3 ते 4 कॉलम घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्याच्यावरती कॉलमवरती गल्डरवरती स्लीपर पुलाचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावरती जवळजवळ 2 ते 3 महिने वेट देण्यात येतं. म्हणजे पूर्ण काम झाल्यानंतर परत सुद्धा तो 2 ते 3 महिने पण गुंतून पडणार आहे वेटसाठी. बरोबर. सांगा की धानोरा परिसर तुमचा आहे, तर त्या परिसरामध्ये रेल्वेच्या कामाची कशी परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे धानोरा परिसरात रेल्वेचं जे काम चालू आहे हे कासवापेक्षाही संत गतीने चालू आहे काम. बरोबर. कमळी नदीवरती जो पूल आहे तो पुलाचं काम थांबलेलं आहे, तिथून पलीकडे काम झालेलं आहे. पण धानोरा ते साबलखेड या मोठ्या टप्प्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये, भराव सुद्धा टाकण्यात आलेला नाहीये.
आणि नगर बीड हा जो महामार्ग आहे या ठिकाणी धानोऱ्यामध्ये क्रॉसिंग आहे, रेल्वे आणि महामार्ग या ठिकाणी क्रॉसिंग आहे. ते क्रॉसिंगचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही, अद्याप तर नाही झाले. रेल्वे मार्गाचं काम वाढवून, स्पीड वाढवून लवकरात लवकर रेल्वे येईल, नगर बीड परळी लवकरात लवकर रेल्वे चालू करावी अशी सगळ्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे. आता रेल्वेचं कामाला तर बरेच दिवस झालं चालू झालेलं आहे. आता काल परवापर्यंत खरडगाव फाट्यापर्यंत रेल्वे आलेली आहे. बर. पण तिथून पुढचं जे काम आहे ते खरडगाव फाट्याच्या पुढे जे खुंटेफळ साठवण तलाव झाला आहे तिथं जवळजवळ 1-2 किलोमीटरचं ते पुलाचं काम आहे, ती पण अजून अधुरच काम आहे. त्याच्यानंतर पुढे धानोऱ्याचा पूल आहे नदीवर, कांबळी नदीवरचा, त्या पुलाला आताची सुरुवात झाली. आणि धानोरा ते साबरखेड हा जे मधला पट्टा आहे या मधल्या पट्ट्यामध्ये अजून एकही मुरुमाचं ट्रॅक्टर किंवा काय टाकलेलं नाही. आणि शासन तर म्हणतं ह्या वर्षात रेल्वे येणार आहे. जर याला इतके दिवस लागलेत तर काड्याला किंवा ऑस्ट्रेलियाला अजून किती काळ लागणार आहे रेल्वेला हे काय सांगता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे रेल्वेच्या प्रशासनाचं काम असं आहे ह्या दळदळीत कुत्रपीठ खाते. वारंवार आम्ही जातो, अर्ज देतो की साहेब आमची जमीन गेलेली, आमच्या जमिनीचे पैसे मिळावा, पाटोद्याला जा. इतका मानसिक छळ केला हे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी की तिथं कोणच वाली नाही. त्यांनी म्हणायचं जा त्या साहेबाकडे, त्यांनी म्हणायचं जा ह्या साहेबाकडे, त्या दुसऱ्याने म्हणायचं की आम्हाला माहितच नाही, आमच्याकडे आत्ताच वर्ग केले, ती कागदपत्र अंबाजोगायला येतं. समजा एका सर्वे नंबर मध्ये, समजा उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 56 सर्वे नंबर मध्ये जमीन गेली एकाची आणि नाव दुसऱ्याच कमी केलं. वारंवार त्याला विनंती केली आम्ही की बाबा हा 56 सर्वे नंबर मध्ये अमुक अमुक माणसाची जमीन गेलेली आहे, त्या माणसाचा त्याला मावजा मिळाला पाहिजे. तो मावजा मिळाला नाही, ज्याची जमीन नावावरची कमी झाली त्याची बी कमी केलेली ती परत दिली नाही. असं जर चाललं तर चलन का? एकदा दोनदा रेल्वेचं काम आलेलं तर ते पोलिसाच्या धमक्या देऊन बळाचा वापर करायला लागले. ही परिस्थिती योग्य नाही. याच्यासाठी यांची जी भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे त्या भूसंपादन अधिकाऱ्याला पाठवून त्यांनी ही केलं पाहिजे. त्या भूसंपादनवाल्याने ज्याची गेली त्याची दिली पाहिजे, ज्याची नाही गेली त्याची नावे करून दिली पाहिजे. आणि भूसंपादनवाले बी आले की त्यांना काही कळत नाही, ते हातात एक नाकाच्या गुंठ्यामध्ये केव्हा आम्हाला 2002ला एकाने केले ना आता पुढे जाते 15 मीटर सर्वे बाजूला सरकले तरी यांचं काहीच नाही. आणि नुसते म्हणतात नाही आमकं झालं तमकं झालं काय झालं. 2 वर्षापूर्वी एकदा खासदार प्रीतमताई मुंडे यांनी आम्हाला सगळ्याला बीडला बोलावलं आणि आमची सगळ्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की ह्या मे पर्यंत तुमचा सगळ्याचा मावजा मिळणार आहे. आता कमीत कमी त्याला बी 2 वर्ष होऊन गेले पण अजून तर काय मावजा मिळाला नाही, पैसे मिळाले नाही आणि काही दखल बी नाही.
काय आता गेल्या 5 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी सांगितलं होतं, स्वर्गीय मुंडे साहेब ज्यावेळेस खासदार केलं उभं राहिले त्यावेळेस ते म्हणले होते, ये बार हमारे मुंडे साहब को चुन के दो, दूसरे बार मैं रेलवे से उनके प्रचार को आऊंगा आणि बाकी बाद में मैं प्रचार न करूंगा, सब उसको चुन के देंगे. आता अजून तर पुढेच काय ना बघ चुनकेच तर झालंय बरोबर. Career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the MBA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.